श्रीराम नमस्कार. आज 22 ऑगस्ट 2021. ध्यान, चक्र आणि कुंडलिनी भाग 4. मूलाधार चक्र आणि अचेतन अवस्था यांचा परस्परांशी असलेला संबंध आणि त्याचा शरीरावरती होणारा परिणाम हे साधारणपणे आपण या 3 भागामध्ये पाहिलं. मूलाधार चक्रामध्ये असलेल्या 4 पाकळ्या, प्रत्येक पाकळीचं असलेलं बीज, त्याचं बीजाक्षर, त्याचं नाव आणि पूर्ण मूलाधार चक्र मिळून त्याला दिलं गेलेलं मूळाक्षर आणि नाव. मूलाक्षर कशासाठी हवं हे मागच्या वेळी सांगितलेलं आहे. प्रत्येक पाकळी, आपली शरीराची रचना ही पाकळ्यांमध्ये केलेली आहे. जेव्हा एखाद्या डॉक्टरकडं, ऑर्थोपेडिक्सकडं आपण जातो तेव्हा तिथं सापळा ठेवलेला असतो आणि सगळं कवटीपासनं तळपायापर्यंत सर्व हाडांचं आतमधनं रचना कशी आहे हे तिथं आपल्याला, आपण तो सापळा जेव्हा पाहतो तेव्हा पाहायला मिळतं. आणि हाच सापळा, हाच आपला मनुष्याचा देह आणि मांस, रक्त मिळून त्याच्यावर जो थर निर्माण होतो आणि भगवंतानी ज्याला त्वचा म्हणून आपल्याला सर्व प्राणीमात्रांना प्रदान केलेला आहे, ती त्वचा म्हणजे एक पिशवी आणि ह्या पिशवीच्या आत हा पूर्ण सापळा, रक्त, मांस हे सर्व भगवंतानी बसवलेलं आहे. एखादी गोष्ट तयार होताना किंवा तयार झाल्यानंतर, एखादं मशीन जेव्हा तयार होतं तेव्हा त्याची निर्मिती अनंत हातांनी होते. एकच माणूस ते करू शकत नाही. अनंत कल्पनांनी होते. मशीन एकच असतं पण अनंत हात त्याला लागले गेलेले असतात. तसं अनंत विचारही ते काम करता करता त्या यंत्रभागांमध्ये स्थित झालेले असतात आणि असं मिळून ते एक यंत्र तयार होतं आणि त्यानंतर ते विद्युत उपकरण किंवा ते जसं चालवाचं आहे त्या इंधनानुसार ते चालतं. आणि हे इंधन म्हणजेच आपली चैतन्यमय शक्ती, जे भगवंतानी आपल्याला प्रदान केलेली आहे. मूलाधार चक्रापर्यंत ही शक्ती कशी पोचते? टाळूतनं तिचा प्रवेश होऊन पृथ्वीतनं वायुतत्व हे मोकळं होऊन पृथ्वी तत्वातनं पूर्ण शरीरामध्ये प्राणवायू आणि अपानवायू यांचं कार्य त्या क्षणी चालू होतं. आणि जसं कार्य चालू होतं, जशी आपण म्हणतो की एखादी कमांड मिळाली, पहिली कमांड मिळाली की पुढचं सगळं प्रोग्राम केलेला असतो, त्या अनुषंगाने ते मशीन चालतं. पहिली कमांड महत्त्वाची, म्हणजे पहिलं बटन चालू करणं महत्त्वाचं. तर ते पहिलं बटन म्हणजे आपल्या टाळूतनं आत येणारा परमात्म्यानी प्रदान केलेला चैतन्यमय प्रकाश, चैतन्यमय ज्योत. आणि ही ज्योत सरळ येऊन मूलाधार चक्रात, जिथं शिवणी आपण बघितलं मागच्या वेळी की गुदद्वार आणि पुढचं लिंग ह्याच्यामध्ये ती स्थित आहे. हे समजण्यासाठी सांगितलं. स्त्रियांच्या बाबतीत जर उच्चार केला त्याला कटी प्रदेश असं सुद्धा काही ठिकाणी त्याचा उच्चार करून वर्णन त्याचं केलेलं आहे की मूलाधार चक्राचं स्थान कुठलं, तर कटी प्रदेश. आता ह्या चक्रामध्ये ज्या 4 पाकळ्या आहेत त्याचं कार्य जेव्हा आपण पाहिलं, कुठल्या शरीरातल्या अवयवांना त्याच्यापासून ऊर्जा मिळते, ज्ञानतंतू. आपण हे ज्ञानतंतू एवढ्यासाठी म्हणायचं की आपल्या शरीरामध्ये प्रत्येक जे जाळं पसरलेलं आहे रक्तवाहिन्यांचं,
आपण ब्लड टेस्ट करतो तेव्हा अनेक प्रकारचे सेल, त्याच्यामध्ये काय बदल झाला आहे काय नाही हे डॉक्टर पाहत असतात. हे सर्व जाळं ह्या मूलाधार चक्रापासनं पसरायला सुरुवात होते. फक्त जसं त्याला येणारा सिग्नल, संदेश मिळतो त्याप्रमाणे ते कार्यान्वित होतं. हठ योग ज्यांनी ध्यान चक्र याच्यावरती अभ्यास केलेला आहे, स्वामी विवेकानंदांचा आणि रामकृष्ण परमहंस यांचा एक अभ्यास वेगळा, दृष्टिकोन वेगळा आहे. लाहिडी महाशय यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. हठ योगाच्या अनुषंगाने त्यांनी अभ्यास केलेला आहे. समर्थ रामदास स्वामींनी सर्वात मोठा याचा अभ्यास केलेला आहे, की जो आपण नित्य म्हणतो पण आपल्याला माहीत नसतं की आपण चक्राचा अभ्यास करतो. आणि तो म्हणजे काय तर मन. अचेतन अवस्था मनुष्याच्या आपण मागं सांगितलं की चेतन अवस्थेमध्ये उत्पन्न झालेला विचार, चेतन अवस्थेमध्ये नोंद ज्याची झालेली आहे ते सर्व विचार अचेतन अवस्थेकडे जेव्हा जातात आणि त्याला सांगितलं जातं अमुक गोष्ट तू करायचीस किंवा तू करायची नाहीस, तेव्हा अचेतन अवस्था त्याच्यावरती का कशासाठी वगैरे न विचारता ते कामाला लागतं की मला हा सिग्नल आलेला आहे. समर्थांनी काय केलेलं आहे, आता इथं आपण चक्रांचा अभ्यास करताना समर्थांना मध्ये कशासाठी आणायचं किंवा त्याचा इथं या चक्रांशी समर्थांचा संबंध काय, म्हणजे विषयांतर तर होणार नाही ना, तर नाही होत. अचेतन अवस्था आपण हा साधारण शब्द वापरतो, तर तिथं समर्थांनी त्याला मन म्हणून म्हटलेलं आहे की प्रत्येक गोष्ट जर अचेतन अवस्थेवर अवलंबून असेल आणि त्याच्या अनुषंगाने सर्व गोष्टी शरीराचं कार्य होणार असेल तर ती अचेतन अवस्था कायम धनभारित म्हणजे उच्च विचारांनी म्हणजे पॉझिटिव्ह विचारांनी म्हणजे चांगल्या विचारांनी. मग चांगले विचार म्हणजे परत वाईट आलं, कारण चांगलं कशाला म्हणतात, त्याला वाईट आलं. म्हणजे दोन्हीही विचार एकत्र घेऊन त्याच्यामध्ये मला ह्या देहाला उत्तम काय हे जेव्हा अचेतन अवस्था विभागून चांगलं आणि वाईट याचं विभाजन करून मूलाधार चक्राकडे पाठवतं, तेव्हा मूलाधार चक्र त्याचं सर्व कार्य पुढचं चालू करतं. काय आलंय आपण बघितलं की मिक्सरचं पातं कसं असतं त्याप्रमाणे आहे, म्हणजे तसं ते फिरायला चक्र आहे म्हटल्यानंतर गती आहे. मग जसं आतमध्ये आलंय, जे खाद्य आतमध्ये आलंय हे दळालं पाहिजे, आणि जसं दळलं जातं तसं त्याचं विभाजनही या चारी दलांमध्ये केलं गेलेलं आहे. वरती 2 दल, खाली 2 दल. वरचं उजवं अक्षर स, डावं अक्षर श, खालचं डावं अक्षर श आणि उजवं अक्षर व, आणि त्याला अ जोडला आणि त्याला जिवंत केलं, बीज जोडलं तर सम, शम, शम आणि वम असा त्याचा उच्चार होतो. समर्थांनी ह्या अचेतन अवस्थेमध्ये, फक्त अचेतन अवस्थेमध्ये जेवढं लिखाण केलेलं आहे ते अचेतन अवस्थेवरतीच केलेलं गेलेलं आहे, की ज्याला मन म्हटलेलं आहे. एक उदाहरण म्हणून की मना सज्जन भक्तिपंथेची जावे असं जेव्हा समर्थ सांगतात तेव्हा ते मन कुठं आहे. जर आपण अचेतन अवस्थेला जे खाद्य देणार आहे ते खाद्य दिल्यानंतर आपल्या शरीरातलं जी षटचक्र आहेत ती कार्यान्वित आणि त्याप्रमाणे कार्य करणार आहेत, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अचेतन अवस्था आहे, ज्याला समर्थांनी मन असं म्हटलेलं आहे. आणि त्याला सांगितलं आहे की कायम त्या अचेतन मनाला आपण जे खाद्य देणार आहे ते उत्कृष्ट जर दिलं तर त्याचा रिझल्ट, त्याचा परिणाम हा योग्यच होणार आहे. कारण जसं आपण वर जात जाणार आहोत, प्रत्येक चक्र आता विभागत जाणारे आहे, कंपनं जसजशी मोकळी होणार आहेत तसं इतर कामगार जसं म्हणतात की पहिल्यांदा
एखादी मोटर तयार करण्यासाठी त्याचा साचा ठेवला जातो. मग एक एक प्रत्येक जसं विभाग असतो, डिव्हिजन असतं, तसं ते पार्ट तिथं, भाग तिथं, सुट्टे भाग ते जोडले जातात. आणि ते परत येतं कुठपर्यंत? तर मेंदूपर्यंत. म्हणजे ही कृती जी आहे, ही कृती अचेतन अवस्थेपासून मूलाधार चक्रापर्यंत जाण्यासाठीची जी अवस्था आहे, ही अवस्था समजून घेण्यासाठी आपले बाह्य विचार योग्य हवेत, हे सर्वात महत्त्वाचं आहे. की आपण विचार काय करतोय, कृती काय करतोय. एखादी गोष्ट जर धरून ठेवली मनामध्ये आणि त्याला जर अचेतन अवस्थेला सांगितले की अमुक गोष्ट ही वाईटच आहे, तर त्याच्यामध्ये त्याला एवढंच माहिती असतं की मला आलेलं इनपुट हे वाईटच आहे आणि त्याप्रमाणेच शरीरामध्ये कार्य होतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये एखाद्याबद्दल जर रोष उत्पन्न होणार असेल तर तो ठळकपणे त्याची पाळंमुळं तिथं रोवली जातात. आणि आत्ताच्या काळामध्ये आता एक गंमत उदाहरण म्हणून सांगतो की परवा ग्रुपवर एका ताईंच्या मुलीनी, लहान मुलगी आहे, तिने स्वामींबद्दल एक 4 ओव्या लिहिल्या होत्या आणि आपल्याच ग्रुपमधल्या भोसले ताईंनी त्यांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की एवढ्या लहानपणीसुद्धा स्वामी तुमच्यावर कृपा करतात किंवा काय अशा याच्या प्रकारे कुठलं तरी एक वाक्य होतं. आपण वयाच्या दृष्टिकोनातून विचार जातो, देहाच्या दृष्टिकोनातून जात नाही, सूक्ष्मतेत आपण जात नाही. म्हणजे हे विधानच चुकीचं आहे की एखाद्या देहाला आपण कमी लेखणं. मग तो वयाने लहान आहे, तुम्ही वयाने त्याची आकलनता, त्याची विचारसरणी त्या मुलीची काय असेल हे तुम्ही तुमच्या अनुषंगाने त्याची विचारधारा मांडलीत, तुमच्या अनुषंगाने, तुमच्या विचारांनी ती काय करायला पाहिजे त्या वयाच्या मुलांनी किंवा मुलींनी, हे तुम्ही मोजमाप केलं आणि तुमचं मत मांडलं. पण मुळामध्ये प्रत्येक देह हा मनुष्य स्थूल देहामध्ये पाहतो आणि हा स्थूल देहामध्ये पाहणारा देह हा खरा देह नसून हा नष्ट होणारा केवळ एक मांसाचा गोळा आहे. की ज्याचा चक्राचा अभ्यास करताना, ध्यानाचा अभ्यास करताना, कुंडलिनीचा अभ्यास करताना काहीही उपयोग नाही. माझा हात हलतोय, पण हा हात हलतोय भौतिक झालं, पण हलवणारा कोण आहे त्याच्यावरती लक्ष नाही. माझे विचार मनामध्ये आलेले ते उत्तम आहेत, पण ते विभाजन करून ते उत्तमच आहेत का ते माझ्या मनाला वाटतात उत्तम म्हणूनच उत्तम, तर तसं नाही आहे. म्हणून समर्थांनी याचं दासबोध किंवा मनाचे श्लोक लिहायचं कारण काय की प्रत्येक त्याच्यामध्ये लिहिलं आहे. तुम्ही जो पूर्ण मनाचे श्लोक वाचाल, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, फक्त मनाच्या जागी अचेतन हा शब्द वापरा. म्हणजे तुम्ही ह्या अवस्थेकडे, ह्या ध्यान अभ्यासाकडे, चक्र अभ्यासाकडे 20 पायऱ्या पटकन चढाल. मना सज्जना आहे ना, तर अचेतन सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी देतो स्वभावे. ह्या अचेतन अवस्थेला जर सांगितलं ना तुम्ही, तर मूलाधार चक्राकडे जाणाऱ्या कंपनं, मूलाधार चक्राकडे जाणाऱ्या सर्व गोष्टी ह्या योग्यच जाणार आहेत. पण फक्त समर्थांनी मनाच्या बाबतीत केलं, मन शरीरामध्ये ओळखायचं झालं तर कुठं ओळखता येत नाही, कुठल्या यंत्राद्वारे बघायचं झालं तर पाहता येत नाही. पण मग आहे कुठं, तर याचा कधी विचारच केला गेला नाही आहे की नुसतं समर्थांनी म्हटलं की झालं. पण ही तुम्ही जिथं जिथं समर्थांनी मन हा शब्द वापरलेला आहे, रामावरती त्यांनी चर्चा केलेली आहे. आपण अभ्यास करताना रम बीज, आपण जेव्हा बीजाक्षरांचा मृत्युंजय मंत्र पाहिला की र अक्षर जेव्हा अमृताचं आणि विषाचं जो घुसळलं गेलं, जी अक्षरं उरली त्यातली शेवटची 2 अक्षरं शंकरांनी मागून घेतली, ती राम असं त्याच्यामध्ये करतात, तर रम बीज येते. ते इतकं ज्वलंत आहे, इतकं अग्निरूप आहे
की नुसता शब्द रम जरी उच्चारलात तरी तुम्हाला उच्चारताना वाटेल की काय झालं, काहीच झालं नाही, तर मनामध्ये इतकी आग उत्पन्न होते आणि ती त्या देहाला ज्वलंत जाळते. आपण जर रामरक्षा स्तोत्र म्हटलं तर त्याच्यामध्ये र किती वेळा आलाय ह्याचा विचार करावा. दुर्गा सप्तशती स्तोत्र म्हटलं तर त्याच्यात र शब्द किती वेळा आलाय त्याचा विचार करावा. प्रत्येक मंत्रामध्ये, प्रत्येक स्तोत्रामध्ये हे रम बीज जे आहे हे किती वेळा आलंय त्याच्यावरनं त्याचा अग्नी ठरला जातो. प्रेताला स्मशानात नेताना राम नाम सत्य, श्रीराम जय राम जय जय राम, म्हणजे तो र किती वेळा उच्चारला गेला, म्हणजे त्या देहातला अग्नी जो आहे हा किती पटीने वाढवला गेला, हा अभ्यासाचा भाग आहे. म्हणून काम हा शब्द का सांगतोय, हे का सांगतोय की मूलाधार चक्रावरनं तुम्ही जेव्हा वरची पायरी ओलांडणार आहात, मूलाधार चक्रांच्या 4 पाकळ्यांनंतर वरचं जर पहिली पाकळी तुम्हाला येणार आहे ही रम पाकळी येणार आहे. स्वाधिष्ठान चक्र हे 6 पाकळ्यांनी बनलेलं आहे आणि पहिलं बीज येणार आहे तेच रम बीज येणार आहे, म्हणजे अग्नितत्व येणार आहे. पण हे अग्नितत्व येण्या अगोदर आपलं मूलाधार चक्राची सिस्टम ही व्यवस्थित आहे का नाही, त्याच्यापासनं निघणारे ज्ञानतंतूंचे कंपनं ही योग्य आहेत की नाही हे समजणं गरजेचं आहे. साधना करायची, नामस्मरण करायचं. गोंदवलेकर महाराजांनी श्रीराम जयराम जय जय राम ह्याच्यासाठी सांगितलं की देहामधला अग्नी वाढवण्यासाठी त्यांनी सांगितलं की श्रीराम जयराम जय जय राम ते करा, हा नाम करा. शंकरांनी का बीजाक्षर ठेवून घेतलं तर अग्नितत्व आहे म्हणून ठेवून घेतलं आहे. उच्चार करताना त्याची फोड केली तर राम होतं, उच्चार केलं तर रम बीज होतं ते. मग ह्या र शब्दाचा आपल्या मूलाधार चक्रावरती जो परिणाम होणार आहे, थोडंसं ऐकताना गाडी कुठंतरी चुकीच्या ट्रॅकनी किंवा वेगळ्या दिशेने चाललंय असं वाटेल, पण फिरून तिथंच येणार आहे. त्याचं कारण असं की अचेतन अवस्था, आपण परत उलट अचेतन अवस्थेकडे जाऊन परत मूलाधारकडे येणार, त्याच्याशिवाय पुढच्या चक्राकडे जाणार नाही आहे. कारण अचेतन अवस्था हीच सगळ्यात महत्त्वाची अवस्था आणि ती कुठल्या कुठल्या विभाजनाने येणार आहे, कुठल्या कुठल्या अनुषंगाने येणार आहे, कुठल्या कुठल्या उच्चारांनी त्या अचेतन अवस्थेवर परिणाम होणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे. कुठला मंत्र म्हणतो आपण, रोजच्या जीवनामध्ये कुठले शब्द किती उच्चारले पाहिजेत, किती शब्द कमी उच्चारले पाहिजेत, आणि आपल्या साधारण बोलण्यात करा की आपल्या एखाद्या लेखामध्ये कुठलाही लेख घ्या, कुठलंही स्तोत्र घ्या, मुद्दामून एखादं स्तोत्र जे प्रसिद्ध स्तोत्र आहे तर त्याच्यामध्ये र हा शब्द किती वेळा आलाय हा तुम्ही अभ्यासा. कारण हे अभ्यासणं गरजेचं आहे. कारण रामदास स्वामींनी बघा इथं सुद्धा नाव वेगळं होतं पण रामदास स्वामी म्हटलं, नारायणाचं राम झालं. र बीज हे जर का तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये जर रुजलं नाही तर तुमचा देह हा काम करणार नाही. हे वेगळं सांगायचं. हा र बीज म्हणजे काय, आत्ता तुम्हाला ऐकताना असं वाटेल की नक्की काय सांगतोय माणूस, काय बडबडतोय, विचारतोय, काही कळत नाही आहे. तर आत्ता एवढंच लक्षात ठेवायचं. आपण काही वेळा म्हणतोय एवढे पैसे घेऊन ठेव, तू खर्च करू नको. मग तो मुलगा म्हणतो कशाला, माझ्याकडे आहेत पैसे. मग ती आई म्हणते नाही तू घेऊन ठेव, तू खर्च करू नको, बाजूच्या खिशामध्ये ठेवून दे. वेळ आली की तुला कळेल की ते कसे वापरायचे. तसं हे बीज आहे. अचेतन अवस्था, मनाशी निगडीत असलेली ही अचेतन अवस्था मनुष्याचं मूलाधार चक्रामध्ये जेव्हा दाब निर्माण करते, तो दाब आपल्या मेरुदंडामध्ये, आपलं जिथं आपण मणका म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये लंबर
त्याला पाठीमागं लंबरचा जो आकार आहे मणक्याचा, तर 2, 3 आणि 4 ह्या आकड्यांमध्ये आपले मणके 1, 2, 3, 4 जसे असतात तसे 2, 3 आणि 4 डोळ्यासमोर आकृती आणा. प्रत्येकाने सापळा कधी ना कधीतरी जीवनामध्ये, शाळेमध्ये सुद्धा असताना बघितलेला आहे, कुठंतरी वहीत बघितलेलं आहे, कुठंतरी बघितलेलं आहे. सिनेमात एखादं भूत दाखवताना जसं तर सापळा दाखवत तसा तो डोळ्यासमोर ते आणा. तर 2, 3 आणि 4 ह्या मणक्याच्या ठिकाणी हे स्वाधिष्ठान चक्र जागृत होतं असतं. काही ठिकाणी त्याचं स्थान ह्याच 2, 3, 4 या मणक्यांच्या पुढच्या बाजूला ह्याचं स्थान दिलेलं आहे. आणि ह्याचा थेट संपर्क, परिणाम, ताण हा आपल्या गुदावरती, गर्भाशयावरती आणि वीर्यावरती होतो. परत सांगतो, रमबीज आपण आत्ता खिशात ठेवून दिलेलं आहे. त्याचा आत्ता वापर, आपल्याकडं काहीतरी आहे, खिशात काहीतरी आहे, पैसे आपल्याकडे आहेत, त्यामुळे आपण काळजी करायची नाही, तेवढाच आपला भाग आहे. तसं रमबीज आपल्या खिशात आहे. अचेतन अवस्थेकडनं उदाहरणाकरता आपण आता सांगू की हे कसं आपल्याला समजेल की एखादा सिग्नल आपल्या अचेतन अवस्थेकडनं आणला की समोरचं फूल अतिशय सुंदर आहे आणि त्याचा सुगंध सुंदर आहे. प्रत्येक फुलाचा सुगंध दीर्घ पण असतो, उग्र पण असतो आणि सुंदर पण असतो की जो आपल्याला प्रत्येक माणसाच्या प्रकृतीप्रमाणे आपल्याला तो आवडतो. तो सुगंध घेतला की ती अचेतन अवस्था तो सुगंध मूलाधार चक्राकडे पाठवतं आणि मूलाधार चक्राकडनं आल्यानंतर त्याच्यामधनं त्या आलेल्या वासातनं निरनिराळी कंपनं निर्माण होतात. या 4 पाकळ्यांमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. या 4 पाकळ्यांचं त्याच्यामध्ये स्वतःचा असलेली कंपनं, समबीज म्हणजे सम पाकळीमध्ये असलेली कंपनं त्याच्या अनुषंगाने त्या वासाचं पृथक्करण करतं. शमबीज असलेली पाकळी त्याच्या अनुषंगाने त्या वासाचं पृथक्करण करतं. शबीज असलेली पाकळी त्याच्या अनुषंगाने करतं आणि व बीज असलेली पाकळी जी आहे ही या तिन्हीवर लक्ष ठेवतं की हे काय उद्योग करतायत. कारण मागच्या वेळीच सांगितलं, श आणि श हे कंठातनं येत नाहीत, कारण त्याच्यामध्ये अग्नीचं तत्व नाही आहे. अग्नी बरोबर आहे पण तत्व नाही आहे. मग त्याला वम बीज हे बरोबर तिन्ही या पाकळ्यांना ताब्यात ठेवतं. या तिन्ही बीजांना ते ताब्यात ठेवतं आणि बघतं की हे काय, प्रत्येकाचे विचार काय आहेत, यांनी काय विचार केला आहे. आणि मग ह्या मी घेतलेल्या वासाचा पॅन्क्रियाजवर काही उपयोग हे होणार आहे, परिणाम होणार आहे का, युट्रेसवर काही परिणाम होणार आहे का, प्रोस्टेटवरती काही परिणाम होणार आहे का, हे ते वम बीज त्याचा अभ्यास तिथं करतं. ही सगळी क्षणाची कृती आहे आणि तिथं ते अभ्यास करतं आणि सांगतं की नाही, इथं मला काही धोक्याचं काही वाटत नाही आहे, तर पुढं जायला काही हरकत नाही. आणि मग ते पुढं स्वाधिष्ठान चक्राकडं, म्हणजे आपल्या जिथं स्वाधिष्ठान चक्र जागृत आहे मूलाधार चक्राच्या वरती, प्रत्येक ठिकाणी बरोबर आपण 2 बोटाचं अंतर ठेवायचं. कधी बघा आपण म्हणतो काय 2 बोटाचं अंतर ठेवा. 2 बोटाचं अंतर काय, प्रत्येक त्याच्यामध्ये 2-2 बोटांची अंतर आहेत आणि ही अंतरं पण ठरलेली आहेत. कोणी ठरवलेली आहेत, कशी ठरवलेली आहेत, त्याचं गणित काय ते पण आपल्या वेदात सांगितलं, ते येणार आहे. पण मग ते वम बीज आपण हा जो आत्ता वास घेतलेला आहे उदाहरणार्थ, ते सगळीकडे या तिन्हींकडे पाठवतं की तुम्हाला काही त्रास आहे का, तुम्हाला काही त्रास आहे का, तुम्हाला काही त्रास आहे का, तर नाही. मग ते म्हणतं ठीक आहे, मला वास प्रसन्न आहे की ते परत तिथनं वम बीज अचेतन अवस्थेकडे परत सिग्नल पाठवतं
हा वास मी सहन करू शकतो, हा तुला घ्यायला हरकत नाही, तर तू हा अजून वास घे. म्हणजे माझा तो भाग अचेतन अवस्थेकडनं परत वमबीजाकडे येतो आणि ते वमबीज वरच्या चक्राला, स्वादिष्ठान चक्राच्या रम या पाकळीला सांगतं की बाबा रे, आलेला वास आहे, त्यांनी अचेतन चक्र अचेतन अवस्था ही चांगल्या कंपनाद्वारे उद्दीपित झालेली आहे. वास घेतला, तो आवडला म्हणजे काय, अचेतन संस्थेनी तो वमबीजाकडे पाठवला, मूलाधार चक्राच्या बाकीच्याही 3 पाकळ्यांमध्ये गेला. 3 पाकळ्यांचं काय म्हणणं आहे हे वमबीजाने ऐकलं. तिघांचं जर एकत्रित असेल की माझं तिघांचं मत एकच आहे, योग्य आहे. आता याच्यात अयोग्य काय? एखादा म्हणतो नाही, वास घेतला जरा मळमळायला लागला या वासाने, म्हणजे अयोग्य झालं. लगेच ती सुद्धा कृती वमबीज परत अचेतन अवस्थेकडे पाठवते की बाबा थांब, घेऊ नकोस. मेंदूला लगेच सांग, चेतन अवस्थेला लगेच सांग, त्या जागचं हाल, तिथनं बाजूला जा. कारण जर तू हे परत घेतलंस तर तुझ्या शरीराचं घड्याळ बिघडणार आहे, म्हणजे सगळी चक्र बिघडणार आहेत. कारण का, तर तुझी मळमळ चालू होणार आहे. म्हणजे वमबीज परत अचेतन अवस्थेला जेव्हा सांगतं की घे तरी, नाही तर नको घेऊ तरी, किंवा जेवढं घेतलंयस तेवढं पुरे आहे, आता जास्त काही घेऊ नकोस, पुढं जा. ही आपल्याला सहज कृती वाटते आणि ही कृती मनुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये घडत असते. आणि हे वमबीज प्रत्येकाचं फिल्टरेशन करत असतं की काय काय चांगलं आहे, काय नाही. मगच ते पुढं पाठवतं आणि मग ते ह्या स्वाधिष्ठान चक्राच्या रमबीजाकडे पाठवतं. 6 पाकळ्या आहेत सगळ्या, वरती 3 आणि खाली 3. आणि स्थान कुठं सांगितलं, 2, 3, 4 ह्या मणक्याच्या, जिथं मणक्याचं स्थान आहे त्याच्याबरोबर पुढं पोटाच्या बाजूला हे चक्र स्थित असतं. आणि जेव्हा ह्या चक्रात जातं, आता इथं ह्या चक्रामध्ये गेलं, आपल्याला माहिती आहे की आपण एखादी गोष्ट ऐकतो, धक्कादायक घटना ऐकतो, धक्का ऐकला आपल्याला घाम येतो किंवा एकदम धडधड चालू होते किंवा आनंदही वाटतो. असं धरून चाला की आपण कोणाचा तरी फोन आला आणि वाईट बातमी आली की चेतन अवस्था अचेतन अवस्थेला सांगते अमुक व्यक्ती गेली बरं का, हे वाईट झालं, धक्का बसला. की अचेतन अवस्था परत ह्या 3 पाकळ्यांना मूलाधार चक्राकडे पाठवतं, असं इन्फॉर्मेशन आलेली आहे. याचं काय करायचं होतं, वर्गीकरण करा. मग ह्या 3 पाकळ्या त्याचं वर्गीकरण आपापल्याप्रमाणे करायला लागतात. मग सम पाकळीत गेलं की लगेच नाही, अरे हे वाईट झालं बरं का, पुढं पाठवायच्या आधी ह्याच्यापासनं उत्पन्न होणारी वाईट कंपनं मला निचरा करायला पाहिजेत, हे सम बीजची पाकळी आपल्या शरीराला सांगतं. आणि हे सम बीज आपल्या मूत्राशयाला जोडलं गेलेलं असल्यामुळं मनुष्य लगेच टॉयलेटला जातो. ही सर्वसाधारण घडणारी घटना घडतात, अशा ह्याने उदाहरण सांगतोय की ते समबीज सांगतं की अरे नाही, ही घटना अशी आहे, पण ह्याच्यामुळं तुझ्या इतर शरीरावरची चक्र बिघडू शकतात. तर ह्याचं आता ह्याला तुला परत, माझं काम काय आहे या पाकडीचं, की तुझं शरीर नीट ठेवणं. मग त्याचा धक्का कुठं बसू नये म्हणून अगोदरच मी फिल्टर करते, म्हणून ते लगेच मूत्राशयाला कमांड देतं, तो फोन ठेवलायस ना, तर जा आणि तू टॉयलेटला जाऊन ये. आणि तिकडनं जाऊन आल्यानंतर मग बाकीची पण जी 2 बीजं असतात ती सुद्धा त्याप्रमाणे काम करतात. त्या प्रोस्टेट ग्रंथींना लगेच सांगतात, त्यांची लगेच हालचाल आतमध्ये व्हायला सुरुवात होते. ह्या धक्कादायक काहीतरी घटना आलेली आहे. वमबीज काय करतं की ही 3 दलं, ही 3 पाकळ्या, यांच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे, यांच्यामध्ये एक सहनपणा नाही आहे, मला याच्यामध्ये काहीतरी इंटरफेअर करायला पाहिजे, याच्यामध्ये मला मध्यस्थी करायला पाहिजे. आणि ते लगेच स्वाधिष्ठान चक्राच्या रम बीजला सांगतं. स्वाधिष्ठान चक्र जिथं स्थित आहे
तिथं लगेच ही कमांड पुढं पाठवतं, इथं काहीतरी घोटाळा आहे, चुकीची कंपनी येत आहेत, चुकीची व्यक्ती, चुकीची माणसं, शत्रू आता वरती येतोय, तर तुम्हाला सावध राहिलं पाहिजे, तेव्हा काहीतरी करा. कारण का? कारण हृदयापासनं निघालेली सर्वात रक्तशुद्ध करणारी मोठी रक्तवाहिनी या कटी प्रदेशापर्यंत, म्हणजे मूलाधार चक्राच्या इथपर्यंत, त्या प्रदेशापर्यंत या स्वाधिष्ठान चक्राच्या मार्फत जाते. जशी आपण एखादी पेट्रोलची लाईन म्हणतो तशी. मग जवळनं लाईन गेली आहे, काहीतरी घडलं आहे, आणि या मणक्याच्या तिथनंच बाजूला गेलेली आहे, धक्का बसलेला आहे, आणि हादरा बसल्यानंतर काहीतरी आता व्हायला, कारण हृदयातनं आलेली आहे. मग त्याचा आघात ताबडतोब हृदयावरती होऊ शकतो. म्हणून तिथंच बीज आलेली कंपनं हे ब्लॉक करतं. मूलाधार चक्र आलेली कंपनं ब्लॉक करतं, तिथं थांबवतं, त्याचं फिल्टरेशन करून ते बीज स्वाधिष्ठान चक्र आहे तिथं पाठवतं की अमुक अमुक आहे, तर आता तुझी ताकद वाढव. मग आई येते, सांगते, बाबा तुझ्या सासूबाईंचं असं झालं का, बरं सांभाळून घे. ही बाहेरनं आई त्या मुलीच्या पाठीवरती हात फिरवत असते, पण वास्तविक ते करताना, कृती करताना त्या मुलीच्या शरीरातलं बीज हे कार्य, जसं आई सांगते, लगेच अचेतन संस्था मूलाधार चक्राला सांगतं, ह्याला सोल्युशन आलेलं आहे, आईने हे सांगितलेलं आहे, तर ताबडतोब पुढं कमांड पाठवा की याच्यावरती घाबरू नकोस, काही करू नकोस, ह्याच्यावरती काहीतरी बाह्य शारीरिक ठिकाणी मार्ग निघतो आहे, तर जरा थोडंसं संयमाने घे. आणि मग आई येते, मग मुलीला पाणी देते. का पाणी देते? चहा देत नाही किंवा बाकी साखर देत नाही, पाणीच देते. कारण का? बीजाचं मागच्या वेळी सांगितलं की क्रिया करतं, आणि ताबडतोब ती क्रिया तिथं त्याची थांबते, तर त्याला जलतत्व त्यातलं कमी व्हायला लागतं. म्हणून त्या बीजाला, पाकडीला त्याच्याच मार्गाने, त्याच्याच योग्यतेने परत तेवढंच प्रफुल्लित ठेवणं गरजेचं असतं. म्हणून आई लगेच बाहेरनं पाणी देते. पाणी लगेच आतमध्ये आपल्या शरीरात, पोटात जातं, मोठ्या आतड्यात जातं. ज्या आतड्यात जातं त्याच आतड्यामध्ये, मोठ्या आतड्याला, या स्वाधिष्ठान चक्रामध्ये आलेली हृदयातली रक्तशुद्ध वाहिनीची वेन कटी प्रदेशापर्यंत जोडलेली असते. आणि ते आलेलं पाणी ह्या मूलाधार चक्रामध्ये ताबडतोब कंपनं निर्माण करतं. बम लगेच सांगतं बाहेरनं काहीतरी मदत आलेली आहे. ताबडतोब आपल्या पूर्ण सिस्टम, पूर्ण शरीराची रचना जी आहे ही संरक्षित करा, आणि काही घाबरायचं कारण नाही आहे, ह्या गोष्टी होणारच होत्या. हे अचेतन अवस्था परत बीजला सांगते. संपर्क कोणाचा आहे? बीज, अग्नितत्वाचं बीज आणि अचेतन अवस्था यांचा संपर्क आहे. ते लगेच सांगतं काळजी करू नकोस, काही नाही, म्हाताऱ्याच होत्या. म्हाताऱ्या होत्या एक अचेतन अवस्थेला. म्हणजे कसं? ती आई मुलीला सांगते, अगं घाबरू नको, त्या आजारीच होत्या, म्हाताऱ्या होत्या, तुम्हाला होतं तेवढं तुम्ही सर्व केलंत ना. हे बाह्य बोलणं आणि ह्याचा शब्दांमार्फत त्या अचेतन अवस्थेवरती होणारा परिणाम हे त्या बीजला लगेच सांगतं की असं असं झालेलं आहे. आणि मग ती मुलगी लगेच सावरते आणि मग इतरांना फोन करते. पण ही एक घटना म्हणजे बीज आणि अचेतनावस्था ह्याच्यामधला जे दळणवळण आहे, आणि ह्याला जी जोडले गेलेले स्वाधिष्ठान चक्राची हृदयापासून निघालेली रक्तवाहिनी, शुद्ध रक्तवाहिनी, ही ज्या कटी प्रदेशापर्यंत आलेली आहे ती आपल्या गुदापर्यंत जाते, वीर्यापर्यंत जाते, मूत्राशयापर्यंत जाते. म्हणून माणसाला असे धक्के, चांगला असो किंवा वाईट असो, एखाद्याला अगदी आनंदाची बातमी कळली तरी सुद्धा ती आनंदाची बातमी कळली ती मर्यादेपेक्षा जास्त मिळालं. तुम्ही चिमूडभर साखर दिली तर खाल, पण एकदम एवढी दिली आणि खा म्हटलं तर खाणार नाही. कारण जे धारण करायची तुमची जी अवस्था आहे, धारण करण्याची धारणशक्ती जी आहे
त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळालं तर तुमचं शरीर त्याला प्रतिकार करेल आणि सांगेल हे नको. मग जसं आत वाईट येतं तसं चांगलं जरी आलं मग त्याचा परिणाम लगेच गुदावरती होतो आणि माणूस जसा युरिनला जातो तसा त्याला म्हणजे शुद्ध मराठी भाषेत संडासलाही जातो. या दोन्ही गोष्टी, कारण हे दोन्ही मार्ग तिथं मोकळे केले जातात. आणि जिथं मोकळे होतात आपण म्हणतो की किती धक्का बसला मला, त्याच्यामध्ये हे करून आले मी. मग हे मोकळं करणं म्हणजेच काय झालं की वम बीज जे आहे हे तुम्हाला सांगतं की तुम्ही याच्यातनं ह्या मोकळे करा. प्रेशर, हृदयावरती येणारं प्रेशर, हृदयावरती जी रक्तवाहिनी आलेली आहे तिच्यावरती वाढणारा दाब हा नियंत्रित करण्याचं काम या मूलाधार चक्रातनं केलं जातं. आणि त्याच्यासाठी कामी लागतं ते प्रोस्टेट ग्रंथी, तुमचं युट्रेस. मुळात ह्या दोन इतक्या महत्त्वाच्या या गोष्टी आहेत की या पूर्ण शरीराचं जो काही निचरा होतो किंवा चांगली कंपनं वाईट कंपनं आहेत त्याच्यावरती अंमल ठेवायचं काम करतात. आणि हे मूलाधार चक्रामध्ये हे महत्त्वाचे काम. आपण ध्यान करताना नुसतं आपली तणावरहित जीवन जगा म्हणजे काय, तणाव म्हणजे काय आहे, ही रचना काय आहे, कुठनं कसं सिस्टम कशी चालते, सिस्टम कशी चालते हे कळणं गरजेचं आहे. नुसत्या पाकळ्या आहेत त्याची प्रत्येकाची काय अवस्था दिली आणि कशा जोडल्या गेलेल्या आहेत. आणि मग ही जोडलेली अवस्था, आता जसं आपण परत त्याच उदाहरणावरती येऊ की जसं फुलाचा वास आला तिथं आलं, त्यांनी सांगितलं वमनी रम बीजला स्वादिष्टान चक्राला पाठवलं की तिथं बास आता जेवढं आहे तेवढं पुरेसं आहे, मी त्याच्यामध्ये आनंदी झालेले आहे. आणि तिथनं अजून बाकीची चक्र आहेतच, पण तिथनं परस्पर ताबडतोब स्वादिष्टान चक्रातनंच तुमच्या मेंदूला परत संदेश जातो की बाबा रे आहे त्याच्यात बास आहे, आता जास्त काही करू नकोस. म्हणजे अवधी जर तुम्ही विचार केला की एखादा श्वास घेतला तर किती अवधी असा लागतो, क्षणसुद्धा नाही, तो सुद्धा जास्त झाला. पण त्याच्यात सुद्धा हे स्वादिष्टान चक्र सगळ्याला बायपास करतं. आणि स्वादिष्टान चक्र बायपास करतं म्हणजे का करतं, कारण त्याचं अधिष्ठानच ते आहे की आपल्याला काय घ्यायचं आहे आणि काय सोडायचं आहे आणि काय निर्मित करायचं आहे. मूलाधार चक्राकडनं वम बीजांनी पाठवलेला सिग्नल, मूलाधार चक्रामधनं आलेलं सगळं संदेश हा योग्य आहे का नाही आहे याची खातरजमा या 6 बीजांमधल्या बाकीच्या 5 पाकळ्या करतात. की वम बीजांनी पाठवलं आहे म्हणून मी काय डायरेक्ट त्याच्यावरती त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का त्या बीजावरती, आमचं काही आहे की नाही स्थान. रम याच्याकडं आलं, राजाकडं आलं, राजा म्हणतो जरा चौकशी करा, लगेच तो देतो का न्याय, तर नाही देत. मग प्रधानांकडे जातो, प्रधानांकडं त्याच्या हाताखालच्या माणसाकडे जातो, मंत्र्यांकडं, मग शिपायांकडं. मग हे जी बाकीच्या 5 पाकळ्या आहेत हे त्याचे शिपाई आहेत. पण ह्या काय करतात, आता जिथं स्थान आहे डोळ्यासमोर आणायचं आहे, आपला मणका 2, 3, 4 मणका आपण साधारण पाठीला हात लावला तर आपल्याला कळेल की प्रत्येकाला माहिती असतं 2 आणि 3, 4 कुठपर्यंत साधारण येतं ते. तिथं हात लावला तर तिथं ताण पडतो. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो, का कंबर फार दुखते, काय झालं की तिथं ताण येतो. का येतो ताण, तर अचेतन अवस्थेकडनं आलेली माहिती जेव्हा मूलाधार चक्रामध्ये जाते, वम बीजाकडनं ती स्वादिष्ठान चक्राकडं रम पाकळीकडं पाठवली जाते, तेव्हा ती बाकीच्या 5 पाकळ्यांना कामाला लावते की जरा बघा. मग ती कामाला लागतात. ती कामाला लागल्यावर ती शोधतात कुठं काय आहे, कुठं दोष आहे, कुठं दोष आहे, काय आहे, चांगलं आहे, वाईट आहे. कारण प्रत्येकाची वैचारिकता वेगळी. जसं माणसाचं राजाने सांगितलं पण प्रधान डॅम्बिस असेल तर, प्रधानही चांगला आहे पण त्याच्या खालचा मंत्री डॅम्बिस असेल तर, मग ही 5 बीज, तर ही 5 बीज जेव्हा काम करतात तेव्हा कामावरनं प्रत्येकाचं जेव्हा मत सांगितलं जातं की हां मी आत्तापर्यंत तुम्ही जे मला सांगितलं त्याच्याबद्दल माझं डायग्नोसिस हे आहे,
मी असा विचार केला, माझं मत असं आहे. असं प्रत्येक पाकळी, ह्या 5 पाकळ्या हे त्याची बीजही सांगणार आहे, ती पुढच्या भागात सांगणार. तर ह्या 5 पाकळ्या फक्त रम बीज, ह्या 6 मधलं एक आहे र. तर या र बीजाकडं, या र पाकळीकडं सगळी माहिती आली की ती जेव्हा त्यांना सांगते तेव्हा ह्या 6 पाकळ्यांवरती अ हे बीज, हे बीज जे उत्पत्ती आहे, म्हणजेच त्याची देवता ब्रह्मा आहे, त्याच्याकडे जातं. सगळं तुम्ही पाठवलेलं आहे, सगळा तुमचा रिपोर्ट ओके आहे. आता हे प्रोजेक्ट चालू करायचं की नाही हे मी ठरवणार. तशी सगळी माहिती आलेली आहे. पण आता वरच्या देहाकडं, या पूर्ण शरीराच्या सिस्टमकडं, शक्तीकडं हे पाठवायचं की नाही हे कोण ठरवतं? तर ब्रह्मा ठरवतो. ब्रह्माचं काम काय आहे? उत्पत्ती. उत्पत्ती स्थिती लय मधला ब्रह्मा, त्याचं म्हणून ती देवता, स्वाधिष्ठान चक्राची देवता ही ब्रह्मा आहे. आणि अक्षर म्हणजे सुरुवातच आपण मागच्या वेळेस बघितलं की प्रत्येकाला व असेल तर व, आणि त्याला आपण ती रेख बघितली, वेगळी करून बघितली की प्रत्येक अक्षरामध्ये जोडला गेलेला आहे. मग हे काय आहे? तर हे अधिष्ठान आहे. अधिष्ठान नसेल तर कृतीला महत्त्वच नाही. आणि जिचं अधिष्ठान आहे तीच कृती पूर्णत्वाला जाऊ शकते, नाही तर जाऊ शकत नाही. पण मग अधिष्ठान कोणाचं आहे? ते ब्रह्माचं आहे. मग ब्रह्माने ऐकलं का? नाही. फक्त इन्फॉर्मेशन आली, पण निर्णय मात्र मीच एकटाच घेणार आणि मग मी ठरवणार काय करायचं की नाही. म्हणजे त्याला स्व म्हटलेलं आहे. स्व अधिष्ठान म्हणजे ब्रह्माचं अधिष्ठान, जी माहिती उपलब्ध झालेली आहे अचेतन मनाकडनं, चेतन अवस्था अचेतन अवस्थेकडनं मूलाधार चक्राकडं आलेली माहिती योग्य आहे की नाही, अयोग्य आहे की नाही, हे सगळं पडताळणी करून राज्यामध्ये आलेली आहे, ज्याला आपण स्वाधिष्ठान चक्र राज्य म्हणू. त्याच्या रम बीज तो हा त्याचा प्रधान आहे, त्याच्याकडे आलेली आहे. आणि या राज्या शेजारनं जाणारी रक्तवाहिनी मोठी, जी या राज्याची विद्युत सप्लाय आहे, तिला धक्का लागता कामा नये. आमच्याकडं तुम्ही या, पण याला धक्का लागता कामा नये. आणि मग हे न धक्का लागून देण्याचं काम बाकीच्या 5 पाकळ्यांवरती आहे. आणि जसं बाह्य अवस्थेमध्ये करप्शन चालतं, बाह्य गोष्टींमध्ये माणूस गैरव्यवहार करतो, तसंच गंमत बघा शरीरामध्ये सुद्धा भगवंतांनी त्याच्यामध्ये या 6 पाकळ्यांमधल्या या 5 पाकळ्यांचं स्वभाव असा ठेवलेला आहे की कोण कधी काय विचार करायला सांगता येत नाही. बोलतोय आणि करतोय, असं या पाकळ्यांचे गुणधर्म आहेत. दिसताना आहे, दिसतंय, पण ते करेलच किंवा तसं वागेलच याची खात्री नाही. असं या पाकळीचे, प्रत्येक पाकळीचे गुणधर्म आहेत. मग र बीज महत्त्वाचं का? तर आता याच्यामध्ये अजून एक पाकळी आहे, तिचं भम बीज आहे. मग अमुक या भ बीजाकडनं आलेलं इनपुट, माहिती, संदेश हे व्यवस्थित आहे का चुकीचं आहे याची खातरजमा ते रम बीज करतं. ते रम पाकळी करते, र पाकळी करते. आणि मग ती या सर्व पाकळ्यांचा केंद्रबिंदू असलेल्या ह्या अक्षराला, जे ब्रह्माचं अक्षर आहे, जिथं ब्रह्माचं स्थान आहे, आणि तिथं पाठवते. आणि मग ब्रह्मा ठरवतो की आता हे वरती पाठवायचं की नाही. मी याची उत्पत्ती करून पाठवणार. तुम्ही वाईट विचार केला तर त्याची वाईट उत्पत्ती करून पाठवणार. मी तुम्हाला संकेत दिलेला आहे. चुकीचा वास आलेला आहे, तुम्हाला मळमळतंय, तुम्हाला डसमळतंय, तुम्हाला उलटी होण्याची शक्यता आहे, हे सर्व मी पुढच्या वरच्या सिस्टीमकडे पाठवलेलं आहे. तरी माणूस तसाच वागतो, चुकीचा वागतो, आणि मग नंतर उलटी वगैरे होते. हा नंतर खूप हे नंतरचे भाग आहेत. फक्त हे आत्ता सांगायचं कारण असं की चुकीची इन्फॉर्मेशन आलं तरी ब्रह्मा ठरवतो ती वर पाठवायची की नाही. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कसा
की जर चुकीची इन्फॉर्मेशन असेल, चुकीची माहिती असेल, तर वास्तविक ब्रह्मानी ज्याचा ह्या स्वाधिष्ठान चक्रावरती अंमल आहे त्यांनी तिथंच त्याला विरोध करायला पाहिजे की नाही रे, हे जर इथल्या इथं जर निपटलंच तर हे बरं पडेल, म्हणजे वरपर्यंत त्याचा त्रासच नको. कारण तूच उत्पत्ती करणार आहेस, तूच पुढं हे पाठवणार आहेस. हे प्रपोजल असं आहे, सँक्शन करायचं की नाही, हे चुकीचं आहे, हे योग्य आहे. कारण जो निर्माता असतो, हा सृष्टीचा जरी निर्माता असतो तरी त्यांनी तो खेळी करताना बरोबर काय करतो की 90% आपल्या हातात ठेवल्यानंतर 10% समोरच्याच्या हातात ठेवतो. तसं भगवंतांनी केलेलं आहे की सुबुद्धी आणि कुबुद्धी दोन्ही वाटली की तू चांगलाही विचार कर आणि वाईटही विचार कर. आणि मग इथं या स्वाधिष्ठान चक्राचा स्वामी तिथं तो विचार करायला लागतो, ह्याला तर मी चांगली पण बुद्धी दिली आणि वाईट पण बुद्धी गेली, हा तिथं गेलाच कशाला. ह्याला माहिती होतं की जिथं चुकीचा वास येतो तर हा तिथं गेलाच कशाला. मग ह्याला हे भोगलंच पाहिजे. बघा, मी वासाचं उदाहरण देतोय. ज्या गैर गोष्टी असतात, ज्या वाममार्गाच्या गोष्टी असतात, ज्या चुकीच्या गोष्टी असतात, तिथं माणूस स्वतःच्या पायानी चालत जातो आणि त्याचा जेव्हा शरीरावरती परिणाम होतो, बघा किती रोग होतात. एड्स होतो, सगळे गुप्तरोग होतात, हे सगळे ह्या चक्रांमध्ये होतात. मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्रामधले हे सगळे रोग आहेत. गुदाला त्रास होतो, सगळेचे रोग जे वाईट रोग आहेत ना, ते ह्या 2 चक्रांमध्ये विभागले आहेत. कारण इथं बुद्धी हा प्रकार या स्वाधिष्ठान चक्रामध्ये कार्यान्वित होतो. आणि तो मेंदूला सांगतो, अरे तुला जर देतानाच तुला मी विचार दिलेला आहे की तिथं जाऊ नकोस, तरी तू गेलासच का. म्हणजे मी इथं काम करायला बसलेलो आहे, मला मान्य आहे मी काम करायला बसलो, माझं कामच आहे ते, पण तुला कळत नाही का, तू तिथं गेलासच का. तुला विचार दिला आहे, तुला सुबुद्धी दिलेली आहे, तुला ती सुबुद्धी दिली असताना तुला कुबुद्धी झाली. मग तुला कुबुद्धीचं शासन तुम्हाला हे मिळालंच पाहिजे. म्हणून तो ब्रह्मा वरच्या अवयवांना सांगतो, हे यांनी दुष्कृत्य केलेलं आहे, ह्याचं शासन ह्याला दिलंच पाहिजे. म्हणून माणसाच्या शरीरामध्ये बऱ्याच जे आपण बघतो की किडण्यांवरती ताण येतो, किडनी फेल होतात, पॅनक्रियासचे प्रॉब्लेम येतात. सगळ्यांनाच दुष्कृत्य केल्याने होतं असं नाही, पण 90 ते 95% लोकांचे गुदाचे, गुप्तरोगाचे, HIV प्रॉब्लेम हे अशाच मार्गामुळे होतात. आणि मग इथं हा ब्रह्मा सांगतो अचेतन अवस्थेला, तू काही काळजी करू नकोस, तू पाठवलेली इन्फॉर्मेशन एकदम बरोबर आहे. हा देह हाच चुकीच्या मार्गाने गेलेला आहे, ह्याला सुबुद्धीचा ह्याने काही वापर केलेला नाही आहे. तर आपण आता मी असं करतो की माझ्याकडं ह्याची माहिती जमा झालेली आहे, ह्या माणसाचा, या देहाचा डेटा तर सगळा आलेला आहे, पण ह्याची ह्याला शिक्षा मिळाली पाहिजे. आणि ते कर्म, त्यांनी तिथं केलेलं कर्म फिरत येतं इथं, ते संचित राहून त्या वेळेला ते प्रारब्ध म्हणून निर्माण होतं आणि ते वरच्या चक्राला पाठवलं जातं. नंतर पुढं ते नाभी चक्राकडे पाठवलं जातं, तेही नंतर येणार. पण ही कशी माहिती जमा एक विभागात आपण जातोय, एकेका वर्गात एक दालन ओलांडत जातोय की आपल्याला कुठं थांबायचं आहे, आपल्याला काय विचार करायचा आहे. तुम्ही वाईट विचार केलात तरी तुमचं शरीर तुम्हाला साथ देणार आहे, आणि चांगला विचार केला तरी साथ देणार आहे. पण तुम्हाला असं वाटेल की हे मी करतोय तर नाही, तर हे सगळं येऊन तुमच्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये जाऊन त्याचं न्यायनिवाडा होणार आहे. मग झालं, मग धंद्यामध्ये कोणाला फसवलं, कोणाशी चुकीचं वागलं की मग मणक्यावर ताण येतो. मग डॉक्टर विचारतात, तुम्हाला काही कुठल्या प्रकारचं टेन्शन आहे का, अतिविचार करता का, की ज्याचा मणक्यावरती परिणाम होतोय, त्याच्यावरती ताण पडतोय. याचं कारण असं की स्वाधिष्ठान चक्राचं कार्य बिघडतं. मूलाधार चक्रामधलं वमबीज हे स्वाधिष्ठान चक्राच्या रम या बीजाला जी इन्फॉर्मेशन पाठवतं की अमुक अमुक फाईल आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही घोळ होत नाही, हे असं आहे. पण गंमत बघा
की ह्याच्यावरती, या सर्व चक्रांवरती अचेतन मन कंटिन्यूज कायम लक्ष ठेवून असतं. या बीजांवरती काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय, मी माहिती दिली आहे, काय झालं याचं, इन्क्वायरी. आणि हे अचेतन अवस्था ही सारखी त्या चक्रांकडे इन्क्वायरी करत असते. काय झालं, काय झालं, काय झालं, अजून जाऊ का, अजून काही गोष्टी करू का, म्हणजे जर योग्य असेल तर मी अजून करतो. आणि हे अचेतन मन माणसाला भरकटवतं आणि मग तो वाम मार्गाला जातो. हे अचेतन मन भरकटवतं, माणसाला कळत नाही. त्याचं कारण असं की इतकी अवस्था झालेली असते, इतकी तुमची इन्फॉर्मेशन त्या स्वादिष्टान चक्रामध्ये लोड असते, भरलेली असते, की त्याला इतर कार्य करण्याला, इतर चक्र जागृत ठेवायला जी ऊर्जा असते, ही सगळी ऊर्जा तुमची इथंच वापरली जाते. आणि मग शरीरामध्ये रोग उत्पन्न व्हायला सगळ्या सुरुवात होते. हे रोग ह्या चक्रांशी निगडीत आहेत म्हणून सांगतो. एड्सचं बघा, तुम्ही साधारण याच्यामध्ये माहिती घ्या की त्या माणसं तो दुर्बल होतो, अंगातली शक्ती जाते, अंगातलं रक्त कमी होतं. हे सर्व मूलाधार चक्राशी निगडीत आहे, आपल्या गुदाशी निगडीत आहे, आपल्या वीर्याशी निगडीत आहे. आणि म्हणून अचेतन संस्था, ह्या अचेतन संस्थेला कायम जागेवर ठेवणं हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि हे अचेतन संस्थेला आपल्या ताब्यात ठेवणं म्हणजे आपल्या विचारांनी ताब्यात ठेवणं आहे. शरीरातली चक्र त्यांचे काम करणारच आहेत, पण त्यांची पण एक सिस्टम आहे की कसं काम करायचं, त्याच्यावरती लोड दिला. एखादा ऑर्गन फेल होतो, एखादा ऑर्गन काम करेनासा होतो, म्हणजे काय होतं, नको त्या गोष्टी तुम्ही जास्त घेऊन त्यांच्यावरती दाब दिलेल्यामुळे ते निष्क्रिय होऊन जातात. शेवटी चक्र आहे, फिरणार आहे, गती आहे. ती गती जर तुम्ही जास्त फिरवलीत तर तुमचं बोट पण कापलं जातं. साधा दोरा घेऊन तुम्ही जर त्या दोऱ्याने जर बोटावर जर साधा दोरा असा फिरवलात तर काही होणार नाही, पण जोरात फिरवलात तर लगेच ताबडतोब तुमच्या बोटातनं रक्त आल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच काय होतं, गती निर्माण करतं. मग या पाकळ्या काय आहेत, तर या सर्व गतीचे नियंत्रक आहेत, गतिरोधक आहेत. आणि ह्या सगळं काम, ही सगळी यंत्रणा सांभाळण्याचं काम हे स्वाधिष्ठान चक्र करतं. स्व अधिष्ठान, स्व म्हणजे जे ब्रह्माच्या अधीन आहे. ब्रह्मा कोण आहे मग, अहम ब्रह्मासी, म्हणजे मनुष्य स्वतःच देवता आहे, ब्रह्मदेवता आहे. पण स्वाधिष्ठान चक्रावरचा अंमल आणि स्वाधिष्ठान चक्र कसं मेंटेन ठेवायचं हे मनुष्याच्या स्वतःच्या मनाच्या विचारांवरती अवलंबून आहे. मन म्हणजे काय सांगितलं मगाशी, अचेतन अवस्था. त्या अचेतन अवस्थेवर अवलंबून आहे की स्वतःच्या देहाचं अधिष्ठान कसं असावं. आणि ते जर अधिष्ठान योग्य असेल तर मग पुढं देह योग्य तऱ्हेने काम करतो. मग आपण त्याला खायला, आपण जसं म्हणतो की दुर्बल झाला आहे की त्याला काहीतरी ड्रायफ्रूट खायला द्या, त्याला कॅल्शियम द्या, हे द्या. हे काय आहे, तर मनुष्य देवाला जेव्हा ही चक्र बिघडतात, ही सगळी साधना, हे नामस्मरण, ही मंत्र, ही स्तोत्र, ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची ही प्रथिनं, कॅल्शियम, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की त्या चक्राला काय, जे आता जो ऱ्हास झालेला आहे तो कसा भरून निघता येईल तो ते बघायला पाहिजे. म्हणून त्या चक्रांवरती तो परिणाम केला जातो. पण हे चक्र, मूलाधार चक्र घेणार इन्फॉर्मेशन, पण स्वाधिष्ठान चक्राचा बराचसा ताबा तुमच्या मनुष्याच्या विचारांवरती अवलंबून असतो. तो मनुष्यानी ताब्यात ठेवला पाहिजे. म्हणून त्याला स्व अधिष्ठान असं चक्र असं म्हटलेलं आहे की स्वतःचं चक्र. आपण काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे मनुष्याने ठरवलेलं आहे, मनुष्याने ठरवायचं आहे. एखाद्या गोष्टीमध्ये किती हट्ट करायचा हे त्यांनी ठरवायचं आहे. आणि तो हट्ट केल्याने, आणि मी तो खरंच हट्ट करण्याला तेवढं गरजेचं आहे का याचाही विचार होणं गरजेचं. पण हा विचार होत नाही. आपण नुसतं
चक्रांवरती किंवा ध्यानावरती अभ्यास करून आपल्या शरीराची ओळखच ही खूपच महत्त्वाची आहे. आणि ह्या तऱ्हेने ते सगळं काम करत आहे. त्यामुळे ह्यापुढं आपण एखादा वास घेताना आपल्याला वास आवडला म्हणून मला हाच वास आवडतो म्हणून जर त्याच्यात अडकून बसलात तर तुम्ही लक्षात घ्या, तुमचा स्वाधिष्ठान चक्र हे व्यसनाधीन होईल आणि ते सांगेल की ह्याला याच्यात अडकवून ठेव. अचेतन अवस्थेला, मनाला ते सांगेल की ह्याला तिथं अडकवून ठेव बरं का, हा तिथं बरोबर अडकतोय. आणि म्हणून कितीही तुम्हाला आवडीचं असो तिथं थांबायचं नाही. ते सोडून माणसाला पुढं जायला पाहिजे. आवडती गोष्ट ही निसर्गाचा बदल हा मनुष्याने स्वीकारला पाहिजे, जो मनुष्य स्वीकारत नाही. प्रत्येक गोष्ट तुमची आवडीची असते, ती तुम्हाला सोडता यायला पाहिजे. ती जर सोडता आली नाही तर तुमच्या शरीरामधली चक्र दूषित होणार आहेत आणि तुमचा त्याचा शरीरावरती परिणाम होणार आहे. मग असं आई मुलाचं प्रेम, वडील मुलाचं प्रेम, बायको नवऱ्याचं प्रेम म्हणजे हे काय आवडायचं नाही का? अडकून राहायचं नाही आहे, त्याच्यामध्ये शब्द वापरलेला आहे. की भगवंतांनी सांगितलं आहे की माझ्यामध्ये सुद्धा अडकून राहू नकोस तू, बाकीच्यांचं सोडून दे, माझ्यात पण अडकून राहू नकोस. तुला देह दिल्याने त्याचा तू विचार कर. मी फक्त नामपात्र आहे. आणि म्हणून समर्थांनी काय केलं तर समर्थांनी सांगितलं, समर्थांनी देव घेतलाच नाही. त्यांनी सांगितलं तू मनच बघ, तुला मुख्यच देतो, अचेतन अवस्थेलाच तू देव मान बस, आणि त्यालाच फक्त तू संदेश देत जा. तू बाकी कशालाही दिला नाहीस तरी चालेल, कारण सगळ्यात महत्त्वाचा मोठा कारागीर तोच आहे की जो तुझे शरीरातली चक्र ही व्यवस्थित ठेवणार आहे. जर त्यालाच तू ताब्यात ठेवलंस, त्यालाच जर तू व्यवस्थित ठेवलंस तर मात्र सगळं व्यवस्थित होणार आहे. म्हणून समर्थ रामदासांचं मनाचे श्लोक, जिथं जिथं मन आहे तिथं अचेतन शब्द वापरा. तुम्हाला समजायला, लक्षात यायला हे पटकन सोपं जाईल. आणि तेव्हा तुम्हाला नुसती चक्रावरती हात ठेवा, पोट ठेवा, हे ठेवा, त्याच्यात ती जागृती होत नाही. तेवढं आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही जेवढं मनाने पोचू शकतो. जो समर्थांनी मार्ग सांगितला आहे की तू मनाने पोच, तू सिग्नलच दे, बाकी सगळं देवाने आपोआप शरीरामध्ये तयार करून ठेवलेली आहे. तर ती तयारी पूर्ण जी आहे त्याला तू फक्त काय चांगलं खाद्य दे, चांगलं विचारांचं खाद्य दे. आणि जर तुला असं वाटलं की खाद्य देताना कुठेतरी कमी पडतोय तर त्यांनी रामनामाचा जप सांगितला आहे. तो एवढ्यासाठीच सांगितलेला आहे की हा शब्द जेवढ्या वेळा तुम्हाला जास्त तुम्ही उच्चाराल तेवढं तुमचं शरीरामध्ये अग्नी उत्तम प्रकारे तयार होणार आहे. नुसतं हा शब्दाचा जरी रोज जप केला तरी शरीरामध्ये अग्नी उत्पन्न होणारा अग्नी हा उत्तम तयार होणार आहे. आणि याचा प्रयोग नक्की करून पहा. श्रीराम जयराम जय जय राम हा का म्हणायचं? समर्थांनी सांगितलंय, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंय म्हणून म्हणायचं नाही आहे, तर त्याच्या पाठीमागं शास्त्रशुद्ध आपल्या वेदांमध्ये काय दिलेलं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. की प्रत्येक बीज हे काय काम करतं, जेवढा जितक्या जे मंत्र आहेत आणि मुद्दामून काढून बघा, जे मंत्र काम करतात, ज्या मंत्रामध्ये नसतो ना तो मंत्र निर्बल झाला, तसा काहीही उपयोग नाही. म्हणून काही काही नावं सुद्धा का, राजाराम दोनदा आलाय, राजेंद्र त्याच्यामध्ये दोनदा आलाय. या माणसांचे स्वभाव बघा. हा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जो अभ्यास केला नाहीत, ही माणसं कशी आहेत, कारण ह्या माणसांमध्ये जर दोनदा आला, ऊर्जेचं सुद्धा कशी गंमत आहे की जर ती जास्त झाली तर जाळून टाकते. मग ज्यांच्या नावात सुद्धा दोनदा येतो ना, ही माणसं सुद्धा भ्रमिष्ट असतात किंवा काही वेळा स्वतःचंच खरं करणार असतात. ज्यांच्या नावात दोनदा आलाय त्यांनी त्याचं पाडताळून पाहावं की हे गणित आहे. आणि या गणिताच्या अनुषंगानेच आपण आपल्या चक्राचा अभ्यास करतो. आणि हे समर्थांना आणि रामकृष्ण परमहंसांना व्यवस्थित कळलं होतं. त्यांनी विवेकानंदांनाही सांगितलं, पण नंतर चुकीच्या पद्धतीने ते मांडलं गेलं. आणि फक्त कृती करा, नुसती परस्पर कृती करून काही उपयोग होत नाही.
जर तुम्हाला कणिकेचा गोळा व्यवस्थित मळता आला नाही तर तुम्हाला नुसता लाटायचं कसं जर कृती माहिती पडली तर काही उपयोग नाही. कारण मुळात मळायचं कसं हे व्यवस्थित माहिती पाहिजे की ते कणिकमध्ये किती पाणी पाहिजे, किती तेल पाहिजे, किती मीठ पाहिजे आणि कसं मळायचं हे जेव्हा कळतं, तो जो एकजीवपणा की जो तेव्हासुद्धा आपल्या मेंदूला, त्या स्त्रीच्या भगिनींच्या मेंदूला कळतो की आता बरोबर तयार झालं, याच्या पोळ्या नीट होणार आहे. म्हणजे पोळी लाटायच्या आधीच ती पोळी त्यांच्या मेंदूमध्ये तयार असते. इतकं फास्ट काम, इतकी फास्ट सिस्टम आपल्या शरीराची आहे. म्हणून अचेतन अवस्थेला कायम जागृत ठेवण्याचं आणि योग्य संदेश, परत सांगतो, गोष्टींमध्ये अडकून बसू नका, कुठल्या पदार्थांमध्ये अडकून बसू नका. आवडलं तिथं खा, त्याच्यानंतर तो पदार्थ समोर आला नाही तर चालेल इथपर्यंत मनाची तयारी आपल्या पाहिजे. कारण त्याच्यामुळं त्या पदार्थाचं आणि तुमचं प्रेम दुप्पट होणार आहे. श्रीखंड जर रोज खायला दिलं तर 5व्या दिवशी म्हणाल हे पहिल्यांदा बाजूला कर, माझ्या नजरेच्या बाजूला कर, मला हे नको. ज्याच्यासाठी अट्टहास करतो ती गोष्ट आपल्या शरीरातली चक्र आपोआप बाजू, तुम्ही नाही टाकलं तर ती रचनाच अशी केलेली आहे की ती सांगतात की नको, याला बाजूला फेक, मला श्रीखंड डोळ्यासमोर सुद्धा आणू नकोस. ही अवस्था होता कामा नये. थोडं थोडं त्याच्यामध्ये केलं. कुठल्याही गोष्टीमध्ये कायम लक्षात ठेवायचं, अडकू नका, क्षणामध्ये घ्या आणि तिथनं पुढे जा. कोणाबद्दल राग असेल तिथपर्यंतच ठेवा, बोलून मोकळवा, पुढं जा. कोणाबद्दल प्रेम असेल तेवढंच व्यक्त करा, पुढं जा. जेवढं खाणं असेल, समोर असेल ते आल्यावरती खा, ते खाऊन मोकळं व्हा, पुढं जा. थांबायचं नाही, हे कधी नियम लक्षात ठेवायचा. कारण अचेतन अवस्था ही कायम तुमच्या मनाला क्षणोक्षणी प्रश्न विचारत असते. जी व्यसनी माणसं असतात ते बघा, कुठं बाहेर गावी वगैरे जाताना तंबाखू खात असतील तर 4 पोळ्या खिशात घेऊन ठेवतात. का? की ते अचेतन अवस्था सांगते, संपली तर तुझं शरीर काय करेल, घेऊन ठेव. माणूस घेत नाही. ती अवस्था, ती अचेतन अवस्था त्या माणसाला एक करणं भाग पाडते. म्हणून आपल्याला तेव्हा अशी स्वतःची मानसिकता तयार करायची की मला ती मिळाली नाही तरी माझं काही अडत नाही. म्हणजे अचेतन अवस्था म्हणते हा याच्यापासून मोकळा झाला, आता याच्या शरीरावरती काही मी परिणाम करू शकत नाही. नाहीतर ती तुमचं शरीर काबीज केल्याशिवाय राहणार नाही. आणि दुर्दैवाने तुमची साधना जर कमी असेल तर तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये उत्पन्न होणारे वाईट विचार तुमच्या शरीरावरती, मनावरती, विचारांवरती हावी होतील आणि तुमचं शरीराचं घड्याळ बिघडेल. आपण एखाद्या आजारामध्ये डॉक्टर सांगतात अमुक खाऊ नका, हे पथ्य आहे. पथ्य म्हणजे काय? हेच गोष्ट आहे. अचेतन अवस्थेला त्याची सवय नाही. अचेतन अवस्था बघा, कधीच सवय माणसाला खावंसं वाटत नाही, पण ताप आला की बरोबर घरातला कोणतरी माणूस काहीतरी खायला त्या माणसाला आवडतं ते घेऊन येतं आणि त्याची वासना त्याच्यावर जाते की मला हे खावंसं वाटतंय. इतर वेळा खावंसं वाटत नाही. हे अचेतन अवस्थेचं काम. ती ताबा घेते आपला आणि ती म्हणते ते बघ आणलेलं आहे ते खा. आणि तिथं जर आपला संयम राहिला तर तुम्ही तुमच्या अचेतन अवस्थेला हरवू शकता आणि तुमच्या शरीरावरती तुमचा स्वतःच्या मनाचा, सुबुद्धीचा ताबा राहू शकतो. हे भगवंतांनी सांख्ययोगात सुद्धा अर्जुनाला सांगितलेलं आहे. आज इथं थांबतो. पुढच्या भागामध्ये आपण स्वाधिष्ठान चक्र आणि त्याची उरलेल्या 5 पाकळ्या आणि ही 6वी पाकळी रम हे काय आहे आणि मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र हे मुख्य केंद्र आणि उपकेंद्र हे कसं आहे हे पाहू. श्रीराम.